आता राज्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी पाहूयात। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये 1 तास चर्चा झालेली आहे आणि या बैठकीसाठी केवळ एकनाथ शिंदे एकटेच उपस्थित होते। देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या बैठकीला हजर नव्हते आणि त्यामुळे चर्चेला सुद्धा उधाण आलेलं आहे। तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये ही चर्चा झालेली आहे, बैठक झालेली आहे। 1 तासाच्या कालावधीमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली। मात्र या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित नव्हते। त्यांच्या विनाच ही बैठक संपन्न झालेली आहे। अगदी अलीकडेच काल एकनाथ शिंदे यांनी काहीशी नाराजी व्यक्त केल्याची माहिती सुद्धा सूत्रांच्या हवाल्याने समोर येत होती आणि याच पार्श्वभूमीवर ही बैठक आता महत्त्वाची मानली जाते। जुई जाधव या सगळ्या संदर्भात अधिकची आपल्याला माहिती देणार आहेत। जुई, अमित शहा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये 1 तास चर्चा झालेली आहे। नेमका या बैठकीचा अजेंडा काय होता? या बैठकीमध्ये नेमकी काय खलबतं झाली आहेत? अगदीच आपण पाहतोय ऋतुजा की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली। या चर्चेमध्ये या भेटीमागे जे तर्कवितर्क लावले जात आहेत त्याच्यावरून असं समजलं जात आहे की जे 2 विषय प्रलंबित आहेत ते म्हणजे की रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा जो प्रश्न आहे तो, आणि दुसरा म्हणजे जी तक्रार अर्थ खात्याची आहे एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांची, ही तक्रार या संदर्भात त्यांनी अमित शहाची भेट घेतली आहे। कारण का काल ज्या पद्धतीने अमित शहा रायगडला होते तेव्हा देखील पालकमंत्री पदाचा तिढा सुटला नव्हता। त्यांनी तक्रार केली होती की अर्थ खातं आमच्या फायलिंगवर सह्या करत नाही। या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी ते अमित शहाची भेट त्यांनी अमित शहाची भेट घेतल्याची माहिती मिळते। तासभर ही चर्चा झाली। मात्र सगळ्यात प्रामुख्याने बैठकीमध्ये जर पाहायचं झालं तर मग ना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते, ना दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार होते, केवळ एकनाथ शिंदे होते। त्यामुळे या बैठकीला अधिक महत्त्व मानलं जाते। तुझ्या अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।